का तुम्हाला? आता ही फाईल दिसते का? हा, ही फाईल दिसते ना? ओके, ते राहू द्या. मग आता ही फाईल पाहू आपण. ती फाईल राहू द्या, ही फाईल पाहू. ते उद्या त्याचं काय ते क्लिअर करून टाकू द्या प्लीज. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची माफी मागतो मी, कारण की ते खूप डिस्टर्ब होती ती गोष्ट. आता काहून काय माहित काय झालं त्यांचं, ते उद्या बघावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. जे झालं ते जाऊ द्या मागचं, याच्याकडे लक्ष द्या. ओके, उदय गायकवाड नवीन आले सर तुम्ही आज. ओके, वेलकम आहे तुमचं आज आमच्या चॅनलवरती. हा, आता चालू देतो. आता चालू करतो. चला, हा, पहिला वाचा रे. काय पहिला प्रश्न काय म्हणतो? जोड्या लावा अभयारण्य आणि जिल्हा. अभयारण्य आणि जिल्हा. मग सांगा. नागझिरा कुठे अभयारण्य? ताडोबा, गौताळा आणि नंदुर माधमेश्वर. ओके ओके, नितीन बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना क्लिअर दिसत असेल त्यांनी आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढवायची. 480 वगैरे करून घ्या, तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे, 480 करून घ्या, क्लिअर दिसेल सर्व. त्या सांगायचं उत्तर काय रे? 1 नंबरचं उत्तर द्या सगळेजण. आता द्या. आज आपला आकडा 70च्या वर गेला पाहिजे. आज आपला आकडा 70च्या वर गेला पाहिजेत. पटापट तुमच्या विद्यार्थी, तुमच्या मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण सगळ्याला शेअर करून द्या. नागझिरा कुठे? नागझिरा नवेगाव, नागझिरा गोंदिया. नवेगाव, नागझिरा गोंदिया. ताडोबा चंद्रपूर. ताडोबा चंद्रपूर. त्याच्यानंतर गौताळा कुठे? गौताळा आउटरम गौताळा म्हटलं तुम्हाला. आउटरम गौताळा. मग कुठे? संभाजीनगर. नंदूर माधमेश्वर कुठे रे? नाशिक. नंदूर माधमेश्वर कुठे? नाशिक जिल्ह्यात आहे. याचं उत्तर काय येणार आहे? पहिले असेल 2, 4, 1, 3. 2, 4, 1, 3. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर वाचा दुसरा प्रश्न. वाचा दुसरा प्रश्न. हा दुसरा प्रश्न वाचा. त्या खाली दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय म्हणतो रे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? द्या द्या, पटपट द्या उत्तर. सर्वजण म्हणतात महाराष्ट्र मध्य प्रदेश. महाराष्ट्र मध्य प्रदेश. मग सगळे जे म्हणतील ते आपलं उत्तर राहील. सगळे जे म्हणतील ते आपलं उत्तर राहील. सगळे जे म्हणतील ते आपलं उत्तर राहील. मग याचं उत्तर काय रे? महाराष्ट्र मध्य प्रदेश. महाराष्ट्र मध्य प्रदेश. कळलं? महाराष्ट्र मध्य प्रदेश. ओके, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सर्वांचं उत्तर काय रे? बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न वाचा. खालील जोड्या जुळून त्या खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. निवडा योग्य पर्याय. टिपेश्वर कुठे? टिपेश्वर. टिपेश्वर कुठे होतं रे? यवतमाळ होतं का टिपेश्वर? यवतमाळ. कर्नाळा कुठे? कर्नाळा. अर्नाळा, कर्नाळा आणि नरनाळा असे 3 होते. मग सांगा, तिन्ही पण सांगा कुठे होते. तिन्ही पण सांगा कुठे होते. रेहपुरी. तिन्हीचे पण उत्तर द्यायचे. तिन्हीचे पण उत्तर द्यायचे. रेहपुरी कुठे? रेहपुरी.
नगरला राहायला गेली, म्हटलं तुम्हाला नगरला राहायला गेली. मग अ चं उत्तर आलं 3, अ चं उत्तर आलं 4, ब चं उत्तर आलं 3. राधानगरी अहमदनगर आणि राधानगरी कुठे रे दाजी? कोल्हापूर. म्हणजे उत्तर काय आलं? 2 नंबर उत्तर आलं. 2 उत्तर देणारे सर्वांचं उत्तर बरोबर आहे. राधानगरी कोल्हापूर. आजच झालं ना आपल्या क्लासमध्ये रे? आपल्या क्लासमध्ये झालं होतं का नाही? हे सगळं आपल्या क्लासमध्ये शिकून झाले. प्रश्न कधीचा आहे हा? वनसेवा मुख्य परीक्षा 2019 हा कंबाईन ग्रुप बी 2020, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020. हा, त्याच्यानंतर घ्या 4 नंबरचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा म्हणते. सांगा मग. बोर अभयारण्य विचारले, ते जिल्हा विचारला. STI मुख्य 2019 चा प्रश्न आहे. नाही कोण नाही म्हणते? होता का तो क्लासला वाला? सगळं शिकून झाले आपले. ठीक आहे मित्रांनो, आपण सर्व जोडलेले आहात, त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. पण सर्वांनी एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय. आणि जे विद्यार्थी नवीन आले असतील आज पहिल्यांदा, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, जेणेकरून आपण जी 9ची सिरीज चालू केली रोज रात्री 9 वाजता बुकना सिरीज, त्यात आपले सगळे PYQ काय करायचे? सर सकट पाठ करून टाकायचे. म्हणजे कोणताही प्रश्न आला तरी आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. तर तुम्ही काय करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. हा, सांगा बोर कुठे रे? बोर बोर अभयारण्य कुठे? बोर वर्धा. बोर कुठे रे? वर्धा. नरनाळा कुठे? इथं नरनाळा आला. वरती काय आला होता? इथं कर्नाळा आला होता. वरती काय आला होता रे? कर्नाळा आला होता. म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न विचारणार आहे, नरनाळा, कर्नाळा, अर्नाळा असे 3 आहेत, पाठ करून ठेवायचे. नरनाळा कुठे? अकोला. नरनाळा अकोला. अनेर, अनेर कुठे? धुळे. आणि कर्नाळा कुठे रे? रायगड. कर्नाळा कुठे? रायगड. मग काय उत्तर येणार आहे? 4, 3, 1, 2. 4, 3, 1, 2. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. स्वाती मॅडम, प्रणव, निकिता मॅडम, प्रेरणा मॅडम, सौरभ, पोलीस बॉईज, स्वप्नील मॅडम, सर्वांचं उत्तर काय रे? बरोबर आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन काय म्हणतो? खालील नमूद जिल्ह्यांची अनुक्रमाने पुनर्रचना वनक्षेत्राप्रमाणे चौरस किलोमीटर उतरत्या क्रमाने लावा. मग सर्वाधिक पासून सर्वात कमी पर्यंत, सर्वाधिक पासून सर्वात कमी पर्यंत लावा म्हणते. मग लावा. लावा. ऑप्शन क्रमांक 3 आहे का? जिथं त्या स्कॅनर तुम्हाला टिक मारायला दिसला तर तेच उत्तर बरोबर असेल याची गॅरंटी नाही. मी आता सांगतो तुम्हाला. हा, तिच्यावर भरोसा ठेवायचा नाही. 5वेचं उत्तर काय मग? सगळ्यात काय सर्वाधिक कुठे? वनक्षेत्र सर्वात कुठे? गडचिरोली जिल्ह्यात. 1 नंबर गडचिरोली जिल्हा. 2 नंबर कुठे रे? चंद्रपूर. 2 नंबर कुठे? चंद्रपूर. 3 नंबर तुमचा वर्धा. 3 नंबर काय येईल तुमचा? वर्धा येईल. 4 नंबर येईल गोंदिया. 4 नंबर गोंदिया. आणि 5 नंबर काय? अमरावती. 5 नंबर अमरावती. याचा ऑप्शन क्रमांक काय? 3 आहे. चला, बाय चान्स तुमचं हे उत्तर बरोबर आलं. बाय चान्स हे उत्तर बरोबर आलं. पण हर वेळेस हेच उत्तर बरोबर होईल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तिच्यावर भरोसा ठेवायचा नाही, आपल्या मनाने उत्तर द्यायचं. ठीक आहे. चला तर मग त्यानंतरचा 6वा प्रश्न. त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न. सहावा प्रश्न वाचा सगळेजण. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहे? वने पण झाले आपले शिकून. आपले वन पण शिकून झालेले आहेत. चला, आपले वनेही शिकून झालेले आहेत आपल्या क्लासमध्ये. आपल्या क्लासचं नाव काय रे? स्वराज्य करिअर अकॅडमी बुलढाणा. चला, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे ऑफलाईन यायचं असेल तर त्यांनी या नंबरवरती कॉल करा मला. 75 58 67 10 52. त्यांना योग्य प्रकारे सर्व गोष्टींचे योग्य प्रकारात
आणि योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. जीएस मध्ये तुम्हाला 25 पैकी 20+ मार्क आणून द्यायची गॅरंटी आमची. चला ठीक आहे. काय मग प्रश्न माझा 6 नंबरचा ऑप्शन क्रमांक 1. वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात. वृक्षांची मुळे दलदलीतून वर आले असतात. बर. वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात. तुमचं याच पहिल्याच ऑप्शन उत्तर निघायला पाहिजे. त्यानंतर वृक्षांची उंची सरासरी फारसी नसते, म्हणजे जास्त उंची नसते, लहान लहान असतात. खारफुटी वने, बरोबर. यालाच काय म्हणतो आपण? किनारी वने म्हणतो. कोणते वने म्हणतो? किनारी वने. कांदळ वने. चालता क्लासमध्ये परवा दिवशीचं लेक्चर कधी आला तरी प्रश्न PSI मुख्य 2019 सांगितलं तुम्हाला. अशी डायग्राम काढली होती. अशी हे त्याची मुळं आहेत. मुळं श्वास घ्यासाठी वरती येतात पाण्याच्या. मग हे आपण कशासाठी वापरतो रे? याचा उपयोग कशासाठी होतो? या खारफुटी वनांचा किंवा किनारी वनांचा उपयोग कशासाठी होतो सांगा पटपट. यांची मुळे जमिनीत नसून वरती आलेली असतात. वरती दलदलीतून वरती आलेली असतात. हे पाहिजे, दलदलीतून वर आलेली असतात. तोंड वर काढलेलं असतात त्यांनी. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी. बरोबर आहे. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी आणि किनाऱ्याच्या काय रे? किनाऱ्याच्या संरक्षणासाठी. हेमंत बरोबर आहे. जाळण्यासाठी पण वापरतात. दत्ता बरोबर आहे. इंधन म्हणून पण त्याचा उपयोग केला जातो. हे झाड वरती ऑक्सिजन घेण्यासाठी येतात. ठीक आहे, कळलं तुम्हाला? तिच्या नंबरचा. अरे आपण क्लासमध्ये जे घेतलं ते उत्तर या प्रश्न येऊ राहिले का? त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न. 7 नंबरचा प्रश्न बघा. फल उद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश काय होता? फल उद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश काय होता? मजुरांना काम देणे. ओके, नमस्कार सर लोखंडे दीपक सर, नमस्कार. या चला, नवीन विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जोडत चला. त्यांचाही फायदा होऊ द्या आपल्यासोबत. आपला एकच नारा, सगळ्यांचं भलं करा. सगळ्यांचं भलं करा. या फल उद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता आहे? मजुरांना काम देणे. बरोबर आहे. शेतीची किफायतशीरता वाढविणे. साधन संपत्तीची निर्मिती करणे. वरीलपैकी सर्व. वरीलपैकी काय आहे? उत्तर सर्व आहे. कॉमन सेन्सचा प्रश्न होता, उत्तर यायला पाहिजे होतं. त्यानंतर प्रश्न वाचा तुम्ही. 8 नंबरचा प्रश्न वाचा. तोच प्रश्न रिपीट झालाय बघा वरचा. तोच प्रश्न रिपीट झालेला आहे. 8 नंबर काय म्हणतो रे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर सांगा. टिपेश्वर कुठे? अर्धे ऑप्शन इकडे वरती त्याच्या. कुठे? मग यवतमाळ आहे. टिपेश्वर. तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मी. काय ट्रिक सांगितली होती तुम्हाला? एक मित्रांनो, लाईव्ह असणारे मित्रांनो, सर्वांनी आपल्या सेशनला एकदा लाईक करून घ्यायचंय. लाईक आवडत असेल तर आपलं सेशन लाईक करून घ्यायचंय. यवतमाळची ट्रिक काय सांगितली होती? चिमणी काय करते रे? गवतातलं टिपते. गवतातले दाणे टिपते. गवतातले दाणे टिपते. यवतमाळ. टिपेश्वर यवतमाळ. बरोबर आहे. चला, 9 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? योग्य जोड्या लावा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नागझिरा उद्यान, सागरेश्वर उद्यान आणि कर्नाळा. तेच प्रश्न रिपीट येतात. पण हे पाठ करून घ्या. रिपीट आहे म्हणून पडून जायचं नाही. इथलच्या इथंच पाठ करून घ्यायचंय. मग ताडोबा कुठे? चंद्रपूर. त्यानंतर नागझिरा, नवेगाव. नागझिरा कुठे रे? मग गोंदिया नाहीत मग काय लिहायचं? भंडारा. उत्तर द्यायचं. गोंदिया नाहीत मग काय? भंडारा. ठीक आहे. सागरेश्वर कुठे? सांगली. सागरेश्वर सांगली. आणि कर्नाळा रायगड. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक ट्रिक सांगतो मी इथं. हा आपला महाराष्ट्र आहे छोटासा. ठीक आहे. मग तुम्हाला कर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा असे 3 किल्ल्यात कन्फ्युजन होते. मग असं लिहायचं
के, नाक, NAK नाक. व्हॉट्सअपची लँग्वेज आपली NAK नाक. ठीक आहे. एन म्हणजे काय रे, नरनाळा. नरनाळा, नरनाळा कुठे, अकोला. नरनाळा कुठे, अकोला. त्यानंतर हा कोणता आहे, अर्नाळा. हा कोणता आहे, अर्नाळा. अर्नाळा कुठे रे, पालघर. पालघर, अर्नाळा पालघर. आणि त्याच्यानंतर आहे कर्नाळा. कर्नाळा कुठे मग तुमचा, रायगड मध्ये. कर्नाळा कुठे, रायगड. नकाशे पाठ असतील तर हे तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. हा, ओके ओके, गुड गुड. चला, याचं उत्तर किती येणार आहे रे, 4 3 2 1. 4 3 2 1 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1, सॉरी ऑप्शन क्रमांक 4. 4 3 2 1 ऑप्शन क्रमांक 4 3 2 1, 4 नंबरचा. त्यानंतर 10वा प्रश्न. 10वा प्रश्न, ताडोबा चंद्रपूर, पेंच कुठे रे, पेंच नागपूर, नवेगाव नागझिरा गोंदिया आणि गुगामल अमरावती. रिपिटेशन ऑफ क्वेश्चन बघा किती आहे. ग्रुप सी 2019 विचारला डबल प्रश्न. ग्रुप सी 2019 ना, आता लेटेस्ट मध्ये पण विचारलेले 2024 ला. ठीक आहे, 2024 ला पण हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, बरोबर. स्वप्नील मिसा, निकिता पैठणे, हेमंत, शुभांगी सुरळकर, त्यानंतर शिवानी कंकाळ, शुभांगी हा ठीक आहे. चला, प्रीती कड, हेमंत, दत्ता आंबोरे, प्रतीक पायगन, स्वप्नील ब्राह्मण, सौरभ चव्हाण, करण चव्हाण, अक्षय राजपूत, दीपक. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती रे, 3 1 4 2. 3 1 4 2. हे बघा, प्रश्नाचं रिपिटेशन होते याचा अर्थ प्रश्न येतात. आणि याचा अर्थ असं नाही की सोडून द्यायचा. तो प्रश्न पाठ जिथं तिथं झाला म्हणजे झालाच पाहिजे. झाला म्हणजे झालाच पाहिजे. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांची मी तोंड पाठ करून घेतलेले. तोंड पाठ ट्रिका सांगून त्याला पाठ करून घेतलेले, ट्रिक सांगून. ठीक आहे. हा, चला, त्याच्यानंतर घ्या 11 नंबरचा प्रश्न. काय म्हणतो, योग्य जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र. त्यानंतर महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता. त्यानंतर लिहायचं महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठे रे, गंगापूर. कुठे, गंगापूर. कचं उत्तर 2. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणतं आहे रे, खोपोली. कोणतं आहे, खोपोली. पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न वाचा. प्रश्न क्रमांक 12वा. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो बा, हिमायत बाग कुठे रे, हिमायत बाग, पाल, त्याच्यानंतर प्रतापसिंह बाग आणि राणीची बाग. आता अर्धी जण जाऊन आले असतील तिथं, मग सांगा. सांगा रे पटपट. राणीची बाग कुठे, आपल्या इथे बुलढाणा आहे. सगळ्यांना माहिती राणीची बाग कुठे, आपल्या बुलढाण्यात. मग ड चं उत्तर 2 इथं आहे आणि इथं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 कटला. त्यानंतर हिमायत बाग कुठे रे, हिमायत बाग संभाजीनगरला. कुठे, हिमायत बाग संभाजीनगरला आहे. म्हणजे अ चं उत्तर 3 आलं. इथं पण आहे. बापरे, पेचात पाडलं मग यंदा आपल्याला. मग आपण पाहू पाल कुठे, पाल. मग पाल कुठे रे, पाल. मग पाल आहे तुमची जळगावला. जळगाव काय, पाल आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 1. आणि प्रतापसिंह कुठे, 4 सातारा. तुम्हाला साताऱ्याचा प्रतापसिंह माहिती का, प्रतापसिंह
साताऱ्याचे प्रताप सिंह माहिती तुम्हाला. हा, त्याच्यानंतर लिहायचं 13 नंबरचा प्रश्न. 13 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. 13 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. कोणते विधान बरोबर आहे? ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात. ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने. कुणाल मिटकरी बरोबर आहे. चला, खारफुटीची वने ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात. विधान कसं रे? बरोबर आहे. का नाही? कारण याच्या मागचं कारण काय आहे? ठाणे जिल्ह्याला सुद्धा समुद्र किनारा लागलेला आहे. तिथंच काय रे? ठाण्याची खाडी पण आहे असं म्हणतो आपण. काय? ठाण्याची खाडी आहे असं म्हणतो. त्यानंतर रोशा गवतापासून तेल बनवले जाते. रोशा गवतापासून काय केलं जाते? तेल बनवले जाते. विधान कसं आहे? बरोबर आहे. लक्षात ठेवा आता, रोशा या गवतापासून तेल बनवले जाते. आता पाठ करून ठेवायचे. रोशा या गवतापासून तेल बनवले जाते. तीवर हा गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाचा वृक्ष आहे. बरोबर आहे का हे? तीवर हा गडचिरोलीकडे आढळतो का? का तीवर आपण काटेरी वनात पाहिलं होतं? काटेरी वनात खारफुटी वने म्हणतो तुम्हाला. ठीक आहे, काटेरी वनात होतं. काटेरी वनात. म्हणजे उत्तर काय रे? अ आणि ब बरोबर. अ आणि ब बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. क नाही, तीवर हे गडचिरोली जंगलात नाही आढळत. एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी. जिथं आपली प्राणहिता नदी होती, प्राणहिता नदी, त्या प्राणहिता नदीच्या आजूबाजूला एक जंगल आहे. त्या जंगलाचं नाव काय आहे? आणि त्या जंगलावरूनच त्या वनाला एक नाव पडलं. ते वनाचं नाव काय सांगा? सांगा बाकीचे. अल्लापल्लीची वने म्हणतो आपण. काय म्हणतो? अल्लापल्लीची वने म्हणतो. अल्लापल्लीची वने. जी प्राणहिता नदी आहे तिच्या अवतीभोवती जंगल आहे. त्या जंगलाला अल्लापल्लीचं जंगल असं म्हणतात. आणि त्या जंगलावरून त्या वनाला नाव का पडलं रे? अल्लापल्लीचे वने. अल्लापल्लीचे वने. लक्षात राहू द्या, विचारतील प्रश्न कधीतरी. ओके. हा, त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही म्हणजे चूक आहे? एसटीआय मुख्य 2018चा प्रश्न आहे. एसटीआय मुख्य 2018चा प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय म्हणतो? पहिलं विधान अ, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष काटेरी वने आढळतात. त्यानंतर काय म्हणतो? मग कसं आहे? वृक्ष आणि काटेरी वने आढळतात का? तो आढळतात, कारण की काय पाऊस जास्त पडत नाही. त्यानंतर 2 नंबर, पाचगणी व माथेरान येथे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आहेत. विधान कसं आहे? एकदम बरोबर आहे. अंजन वृक्ष कोकण विभागात मोठ्या प्रमाणात आढळतात. अंजन इथं आढळतो का अंजन? तर अंजन कुठे आढळतो रे? डोंगराळ भागात. डोंगराळ भागात तिथं पावसाचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. त्या भागात अंजन, हिरडा बेरडा त्या वनस्पती आढळतात. मग हे विधान कसं आहे? चूक आहे. म्हणजे उत्तर काय आहे? क विधान बरोबर आहे. क विधान बरोबर आहे. नित्या उगले, त्यानंतर करण चव्हाण, सौरभ चव्हाण, स्वप्नील, कुणाल, विजय, वैभव, करण, दीपक, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सर्वांचे उत्तर बरोबर आहे. 2 उत्तर देणार आहे. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न पहा. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या 189 सभासदांनी सहस्त्रकातील 8 विकास उद्दिष्टे अंगीकारली. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट या 8 सहस्त्र उद्दिष्टांचा भाग नाही म्हणते? भाग नाही. लिंग समानता करायची का? आपल्याला लिंग समानता करायची होती. पर्यावरण शाश्वतता, सगळीकडे तेच चालू आहे. शाश्वत विकास तेच चालू आहे सगळीकडे. हे पण बरोबर आहे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची साध्यता, हे पण बरोबर आहे. संपत्तीच्या न्याय वितरणाची निश्चितता, असं काय दिलेलं आहे का? संपत्तीचा विषय त्यात काढलेला नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. बरोबर आहे. कुणाल, दीपक, त्याच्यानंतर स्वप्नील, अक्षय, विजय, राम, नित्या, वीरेंद्र, वैभव लाड, त्याच्यानंतर बाकीचे करण,
प्रीतीकड. चला सर्वांनी जितके लाईव्ह विद्यार्थी आहेत सर्वांनी कमेंट करायच्या. चुकलं तर चुकू द्या, पण त्या कमेंट बॉक्स मध्ये एक बटन दाबा. एक बटन दाबल्याने तुमच्या आयुष्यातला 1 मिनिट कमी होणार नाही, उलट तुमच्या आयुष्यात काहीतरी भर पडणार आहे अभ्यासाची. ऑप्शन चुकलं तर चुकू द्यायचं, लाजायचं नाही बिलकुल. आणि कोणाला जर काही डाऊट विचारायला काही वाटलं तर पर्सनल मेसेज करायचा. आता नंबर तर देऊन टाकला मी वरती पहिलेच. पर्सनल मेसेज करा, फोन करा, काही पण करा, ठीक आहे. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न हे काय रे, हॅशटॅग झालाय प्रश्न, हाय झालाय, कट झालाय. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न, 17 नंबरचा, महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे सांगा. म्हणजे निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे, तर कोणते रे, वन क्षेत्र. काय, वन क्षेत्राचं प्रमाण जास्त आहे. जेवढी आपण पिकांची लागवड करतो त्याच्यानंतर जर काय असेल तर काय वन क्षेत्र आहे. ओसड जमीन आहे का तेवढी, तर नाहीये. कायम पूर्ण तर हे पण नाहीये. मशागत योग्य पडीक जमीन तर हे पण नाही. तर याचं उत्तर काय, वन क्षेत्र आहे, वन क्षेत्र. ओके, एक उत्तर देणारे सर्वांचं बरोबर आहे. कुणाल सर, अक्षय सर, वैभव, विजय, स्वप्नील, राम, करण, दत्ता मोरे, सौरभ, वैभव हिवरकर, नित्या उगळे, सर्वांचं बरोबर, ठीक आहे. त्यानंतर पहा 18 नंबरचा प्रश्न. सन रिकाम्या जागा पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम ग्राम योजना सुरू केली. संत तुकाराम ग्राम योजना सुरू केलेली आहे. तर कधीपासून केलेली रे, 2006 पासून. 2006 पासून. हा प्रश्न कितीतरी पेपरला विचारलेला आहे. फक्त हा इथं पाहिला म्हणून इथं पाहिला का, समजा इथं तुम्हाला दिलेला आहे एक्साइज पूर्व परीक्षा 2017ला फक्त इथे विचारलेला आहे का, नाही. तर हा 22-21 राज्य सेवेला विचारून झालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पोलीस भरतीत पण प्रश्न विचारलेला आहे. संत तुकाराम महाराज वन ग्राम योजना कधीची आहे, 2006ची. कधीची आहे, 2006ची आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न. आनेर धरण, आंबा बरवा आणि मयुरेश्वर सुपे हे वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे या जिल्ह्यामध्ये आहे. तर सांगा कोणत्या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात रे, काय काय म्हणून, धुळे. आनेर डॅम कुठे रे, धुळ्यात. आनेर कुठे, धुळ्यात. आंबा बरवा आपल्या बुलढाण्यात. आंबा बरवा कुठे, आपल्या बुलढाण्यात. त्यानंतर मयुरेश्वर सुपे कुठे, तर पुण्यात. मयुरेश्वर सुपे पुण्यात आहे. डबल कोणतं रे, आपल्या बुलढाण्यात थंड हवेचे ठिकाण कोणते डबल, आंबा बरोबर. कोणतं आहे, आंबा. स्वप्नील मिसाळ सर, संग्रामपूर नाही. काय आंबा बरोबर बरोबर आहे. काय आंबा बरोबर बरोबर आहे. भिलार पण बरोबर आहे. आंबा बरोबर भिलार दोन्ही पण आहेत. आंबा बरोबर भिलार दोन्ही पण आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला 20 नंबरचा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे, पण तरी पण आपण पाहून घेऊ. संभाजीनगरला काय रे, हिमायत बाग आहे. कोल्हापूरला काय आहे, सॉरी अमरावतीत काय, गुगामल आहे. अमरावतीत काय, गुगामल. भंडारा देगार दर्गेसाठी इकडे, भंडारा देगार नाही, हे पण चुकीचं आहे. आणि डाकना कोलाज हे पण नाहीये, हे पण चुकीचं आहे, ठीक आहे. मग हा प्रश्न रद्द झालेला होता. 21 नंबरचा प्रश्न पहा. उस्मानाबाद मध्ये काय, उस्मानाबाद मध्ये कोणता अभयारण्य आहे, उस्मानाबाद मध्ये येडशी. कुठे रे, येडशी. उस्मानाबाद, येडशी. उस्मानाबादचं नाव आता धाराशिव झालेलं आहे. येडशी, रामलिंग घाट, उस्मानाबाद. त्यानंतर अकोला काय, नरनाळा. पा किती वेळा रिपीट आहे. बुलढाणा, आंबा बरवा, चंद्रपूर, अंधारी. बरोबर. काय मग ऑप्शन क्रमांक 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न. भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य कोणत्या नावाने ओळखले जाते.
सांगा. आता मी मंगळवारचं उत्तर तिथे दिलं होतं वरती. आता इथे इथं इथं चंद्रपूर गडचिरोली पाहिजे होतं, पण ठीक आहे. काय आहे उत्तर? अल्लापल्लीची वने. कोणते? अल्लापल्लीची अरण्ये. सुंदरबन इथे आहे का? सुंदरबन कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. हे आपल्या इकडे मँग्रो आहे का रे? मँग्रो अरण्य असं आहे का आपल्या इकडे? नाही. तैगा फेगा असं पण काही ऐकलेलं नाहीये. मग याचं उत्तर काय आहे? अल्लापल्लीची वने. हा, त्यानंतर पहा डबल तेच विचारलं. डबल पहा कितीतरी रिपिटेशन, एकाच क्वेश्चनची रिपिटेशन आहे. मी तर म्हणतो तुमच्या सगळ्यांचं पाठ झालं का? पाठ झाला असेल तर थंब द्या. पाठ झाला असेल तर सगळ्यांनी थंब द्या पटपट, की हा सर आमच्या क्वेश्चन मुळे हे पीवायक्यू पाठ व्हायला लागले. तुम्ही हे नका समजू की सर एकच प्रश्न रिपीट यायला, काहीतरी नवीन घ्या. नवीन काही नाहीच, हेच डबल पेपरात तुम्हाला. मग तुम्ही पहा ना, रिपिटेशन ऑफ क्वेश्चन किती येतं, आणि याच्यावर जर प्रश्न चुकला तर मग किती अवघड आहे. त्यामुळे याच्यावरचा एकही प्रश्न चुकू द्यायचा नाही. होऊ द्या, जितकी वेळा रिपीट करसाल तिथं 1 घंटे तुमचं सगळं तेवढा चॅप्टर पाठ होऊन चालला, आणि तुम्हाला हे कळते की प्रश्न नेमके येतात कसे. ठीक आहे. ते पहा मग चंद्रपूर ताडोबा, नागपूर पेंच, भंडारा नवेगाव आणि वर्धा बोर. 3 4 2 1 लावून घ्या. 3 4 2 1 तुमच्या काय ते. फ्लेमिंगो, नवीन प्रश्न आला. फ्लेमिंगो ते म्हणतात रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात? फ्लेमिंगो रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात? कोणता घाट आहे म्हणतो? माळशेज घाट. माळशेज घाट. माळशेज घाट. माळशेज घाट. पाठ होते नितीन, बरोबर. पाठ होते बाळा सगळ्यांचं. हे पहा, ज्याला सिरियस मध्ये खरंच पाठ करायचं आहे ना, त्यांना शेवटपर्यंत राहिले. फक्त 3च पेज राहिले फक्त. आता आपले टोटल 7च पेज आणलेले आहेत. 50-60 क्वेश्चन आहेत फक्त. पटपट व्हायला, कारण की रिपिटेशन किती मोठे क्वेश्चनचे. आलो आपण अर्ध्या घंट्यात 24 प्रश्नापर्यंत. ज्यामुळं ज्याला जायचं त्याला जाऊ द्या. तुम्हाला थांबायचं तुम्ही थांबा, आणि पाठ करून चालले जा. म्हणजे उद्या ते झोपून उठल्यावर म्हणतील अरे केलं असं पूर्ण असतं कालचं. ठीक आहे. त्याच्यामुळं थांबा. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2017 प्रश्न आलाय. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न. गडचिरोली, चंद्रपूर, रायगड आणि सांगली त्यातल्या अभयारण्य ओळखायची. गडचिरोलीत कोणता आहे रे? गडचिरोली, चंद्रपूर, रायगड आणि सांगली. रायगडमध्ये कोणता आहे? फणसाड माहिती भुसरा आम्हाला रायगडमध्ये आहे म्हणून. त्यानंतर चंद्रपूरमध्ये कोणता आहे? चंद्र पडला की अंधार होतो, हे पण माहिती आहे आम्हाला, अंधारी आहे. त्यानंतर सांगलीमध्ये तर नेमकंच पाहिलं सर आम्ही, सागरेश्वर होतं काहीतरी सांगलीमध्ये, सागरेश्वर. आणि गडचिरोलीमध्ये काय रे? चपराळा. गडचिरोलीमध्ये काय आहे? चपराळा. चपराळा नाव कुठं आलं डबल? आपण जेव्हा नदी प्रणाली शिकत होतो तेव्हा चपराळा नाव आलं होतं, बरोबर आहे. मग चपराळा हे जे ठिकाण आहे कोणत्या 2 नदीच्या संगमावर येते सांगा. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बघ तोच प्रश्न जेव्हा हे झालं ना आपला वरती चुकला होता तो इथं आलाय. ढाकणा कोलकाज कुठे रे? अमरावतीमध्ये. ढाकणा कोलकाज अमरावती. कोलकाज ढाकणा अमरावती कोलकाज. वर्धा वैनगंगा. राधा नव्हे ते, वर्धा आणि वैनगंगा येते. हो पाठ होते दीपक, पाठ होणार आहे बाळा सगळ्यांचे, आणि तुम्हाला पेपरात याचं रिफ्लेक्शन दिसणार आहे. याचं पेपरात तुम्हाला रिफ्लेक्शन दिसणार आहे. या सिरीज मधल्या एकाही पोराला जे 35 पोर आहे त्यातल्या सिरियस मध्ये करणाऱ्याला 100% याचा फायदा होणार आहे, याची गॅरंटी मी घेतो. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये आढळणारे अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम लावा. मग लावा आता.
हे पहा, खाली कमेंट मध्ये उत्तर द्यायचंच, चुकलं तर चुकू द्यायचं, यानं फायदा तुमचाच होतो. ठीक आहे. सांगा, महाराष्ट्रामध्ये आढळणारे अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम लावा. अर्धे वरती येतं 2. काय रे, सगळ्यात पूर्वेकडे कोण आहे? नवे गाव आहे. पाहिलं जिल्हे पाठ पाहिजे सर. या सगळ्यात पहिले महाराष्ट्र शिकताना तुमचे जिल्हे पाठ पाहिजे. इकडून इकडे जिल्हे सगळे पाठ पाहिजेत. नवे गाव सगळ्यात इकडे आहे. कुठे नवे गाव? तुम्हाला सांगितलं नवे गाव भंडारा गोंदियाकडे नवे गाव आहे. मग त्याच्यानंतर लागते तुमचा अमरावती, त्यानंतर लागते तुमचा धुळे, धुळे नंतर खाली काय तर तुमचा रेपुरी कुठे नगरला मध्ये लागतो, आणि नगरच्या नंतर इकडे काय फणसाळे. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 जिल्ह्यासहित तुमचे नाव पाठ पाहिजे. ते जिल्ह्यासहित तुमचे नाव पाठ पाहिजे, त्याच्याशिवाय मेळ खाणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. सर्वांचं एक उत्तर देणार आहे. सौरभ, विजय, स्वप्नील, नित्या, दत्ता, वैभव हिवरकर, वैभव लाड, दीपक लोखंडे, अश्विनी कंकाळ. त्यानंतर पहा 28 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सिडार, फणस आणि कावसी हे वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? झालता का आपला क्लासमध्ये? फुल डिटेल मध्ये क्लासमध्ये तुमच्या घेतलेलं आहे. मग कसं पाठ करायचं हे पण सांगितलं होतं. काय तुमची कोणती वने ती? जी वने नेहमी सदाहरित असतात, जी वने नेहमी सदाहरित असतात त्या वनात आम्हाला नाग सापडतात, पांढरे सिडार सापडतात आणि फणस सापडतात. बरोबर आहे, सांगितलं होते. आणि निम सदाहरित वनाचं एक उदाहरण सांगा. एक उदाहरण, फक्त एक, जास्त नाही म्हणत मी, एक उदाहरण सांगा फक्त. निम सदाहरित वनाचं फक्त एक उदाहरण सांगा. STI पूर्व परीक्षा 2016 प्रश्न आलेला आहे आणि याच्यानंतरही रिपीट झालेला प्रश्न आहे. सांगा निम सदाहरित वनाचे सांगा एक्झाम्पल सांगा पटपट. बांबू होता. बर, अजून रानफणस. रानफणस लक्षात ठेवायचं. रानफणस लक्षात ठेवायचं. एक सदाहरित वनात फणस आहे आणि निम सदाहरित वनात काय आहे? रानफणस आहे, असं लक्षात ठेवायचं. बांबू आहे, शेवरी आहे, सांगितलं तुम्हाला, किंजळ, कदम, शिसम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हिच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. चला आता हे सगळे पाठ करायचे. मग सदाहरित वने, निम सदाहरित, याचं उत्तर काय आहे? सदाहरित वने. परत सांगतो, सदाहरित वने लक्षात कशी ठेवायची? ज्या वनात सदाहरित, सदा म्हणजे नेहमी पाणी पडतो, ज्या वनामध्ये नेहमी पाणी पडतो त्या वनातले झाडं कशी असतात रे? नेहमी सदाहरित असतात, म्हणून त्याला उष्णकटिबंधीय उष्णकटिबंधीय सदाहरित वने असं म्हणतात. त्याचे उदाहरण आहे नागचंपा, पांढरा सिडार, फणस आणि कावसी. हे 4 उदाहरण पाठ ठेवायचे. आता विसरायचं नाही. हे बा, जे विद्यार्थी खरंच मनातून इथं कमेंट करताना उत्तराची, त्यांचा फायदा तुम्हाला इथं नाही दिसणार, याचा फायदा तुम्हाला पेपरात दिसणार आहे. 100% सांगतो मी. अरे की कमेंट केल्यानं लगेच फायद्यात राहील उत्तर. याला काय पैसे भेटत नाही. तुम्ही कमेंट केले की लगेच 5 रुपये अकाउंटला येतात, असं काहीच होत नाही. हे तुमच्यासाठी, तुमच्या सोयीसाठी. मी तुम्ही बंद करू शकतो कमेंट बंद करायचे असतील तर. पण तुम्ही द्या, सगळे उत्तर द्या सगळेजण. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न, अभयारण्य आणि जिल्हे, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016. बघा, तुम्हीच बघा, तुमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे सगळे. आता तेच डबल तेच विचारू राहिले ते, आणि आपलं तेच पाठ नाहीये. नरनाळा कुठे रे? नरनाळा अकोला. सांगितलं तुम्हाला आता. नाक लक्षात ठेवायचं. नाक, NAK. ठीक आहे, NAK, नाक लक्षात ठेवा. मग नरनाळा कुठे? अकोला. टिपेश्वर, यवतमाळ, अनेर. आता इथं काय पाहिजे होतं रे? धुळे पाहिजे होतं, पण ठीक आहे, नंदुरबार दिला आपल्याला, चालून जाईल. येडशी, उस्मानाबाद. येडशी काय रे? उस्मानाबाद.
3142 3142 ऑप्शन क्रमांक 1 3142 उत्तर क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 30 नंबरचा प्रश्न योग्य जोड्या लावा. 30 नंबरचा प्रश्न योग्य जोड्या लावा. वन्य प्राणी अभयारण्य आणि प्रशासकीय विभाग. बघा जसा तुम्हाला प्रश्न फ्रेम करून सांगितला होता क्लासमध्ये की बुवा असं असं येईल तुम्हाला प्रश्न, तसा प्रश्न आलेला आहे. मग सांगा वन्य प्राणी अभयारण्य फणसाड, नंदूर माधवेश्वर, किनवट आणि मेळघाट. सांगा फणसाड कुठे रे? फणसाड फणसाड कुठे? कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? कोकण प्रशासकीय विभाग. कोणता प्रशासकीय विभाग? कोकण प्रशासकीय विभाग. आता तुम्हाला असं हे झाले तुमचा नकाशा, हा झाला कोकण प्रशासकीय विभाग. इथं काय रे? रायगड जिल्ह्यात काय तुमचा फणसाड येतो. त्यानंतर नंदूर माधवेश्वर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नंदूर माधवेश्वर नाशिक. नंदूर माधवेश्वर नाशिक म्हणजे हा झाला तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग. जरा मोठा झाला नाशिक, लहान करू जरा आपण. हा झाला तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग. त्यानंतर किनवट. किनवट कुठे झाला तुमचा? किनवट छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग म्हणजे नांदेड तालुक्यात नांदेड जिल्ह्यात तुमचा किनवट येतो. आणि मेळघाट कुठे? तुमचा अमरावती. हा झाला तुमचा अमरावती प्रशासकीय विभाग. ठीक बरोबर आहे. नांदेड कळलं. हा याचं उत्तर काय येणार तुम्हाला? 2 4 3 1 2 4 3 1 2 4 3 1. ठीक चला. नवीन विद्यार्थी जोडत असतील आपल्या सोबत तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे की रोज संध्याकाळी 9 वाजता, रविवार सोडला तर रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह सेशन असते. तर रोज संध्याकाळी 9 वाजता सर्वांनी हजर राहायचं. मग सांगा आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात? आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारची वने आढळतात? आंबोली इगतपुरी. आंबोली आणि इगतपुरी. करा तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करा आपली लिंक. सर्वांना आपल्या सोबत जोडू द्या. सर्वांना आपल्या सोबत जोडू द्या. पटपट शेअर करायची. सांगा आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारची वने आढळतात? इथं आढळतात तुमचे एक उत्तर देणार सर्वांचं बरोबर आहे. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने म्हणजे हा झाला तुमचा सह्याद्री. सह्याद्रीच्या इकडे पाऊस पडतो ते कोणता आहे रे? सदाहरित. आणि थोडासा इथे पडतो हा कोणता आहे? निम सदाहरित. ठीक आहे. त्याच्यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 32 नंबरचा. ते झालं डबल. टिपेश्वर, रेहेकुरी फक्त बदलले, आता अभयारण्याची नावं बदलली. ते आता तेच नाही बदलले, आता नावं 2-3 नावं इथली बदलून गेली. मग टिपेश्वर कुठे? तुमचा यवतमाळ मध्ये. रेहेकुरी आला तुमचा रेहेकुरी अहमदनगरला जाऊन मी राहणार आहे असं लक्षात ठेवायचं. अहमदनगरला जाऊन मी राहणार आहे. रेहेकुरी राहणार. दाजीपूर. दाजी कुठलची येतं? कोल्हापूरची दाजी येतं. कोल्हापूरचे कोण येत रे? दाजी. कोल्हापूरचे दाजीबा. ऐका तुम्ही गाणी दाजीबा. ऐका दाजीबा. तेच ते. मग कोल्हापूरचे काय रे? दाजीपूर. कोल्हापूरचे दाजीपूर. फणसाड रायगड. रायगड काय रे? फणसाड. मग उत्तर क्रमांक 1चं 4. 1चं उत्तर 4. 2चं उत्तर 1. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर वाचा 33 नंबरचा प्रश्न. टेक्निकल असिस्टंट 2016चा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया. गोंदिया. चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे, अमरावतीमध्ये माहिती आहे, आता नागपूरमध्ये पण तुम्हाला माहिती आहे. नागपूरमध्ये कोणतं आहे रे? पेंच. अमरावतीमध्ये कोणतं आहे सांगा बरं? अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये कोणतं आहे सांगा? अमरावतीमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे?
सांगा. अमरावतीमध्ये कोणतं आहे रे? गुगामल. गुगलचा पेनतास लक्षात ठेवायला सांगितलं होतं, गुगलचा पेनतास. आणि चंद्रपूरमध्ये तुमचा ताडोबा. चंद्रपूरमध्ये कोणतं आहे? ताडोबा. चंद्रपूरमध्ये ताडोबा. ठीक आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न. 34 नंबरचा प्रश्न. उष्णकटिबंधीय सदाहरित वने, आर्द्र पानझडी वने, वृक्ष पानझडी वने आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने. लावा. जोड्या लावा. काय रे? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आता झाला आपला दक्षिण कोकणात. कुठे उष्णकटिबंधीय सदाहरित वने? तुमच्या दक्षिण कोकणात. त्यानंतर आर्द्र पानझडी वने तुमच्या विदर्भात, तुमच्या म्हणजे आपल्या पूर्व विदर्भात. त्यानंतर वृक्ष पानझडी वने अजिंठा वेरूळच्या रांगेत लागतात. आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने मध्य महाराष्ट्रात, जिथे पाऊस कमी पडतो, पठारी भागात, तिथे काटेच काटे असणारे, बावे झाड असणारे तुमचे. ठीक आहे. उत्तर काय रे? 3, 4, 2, 1. 3, 4, 2, 1. ऑप्शन क्रमांक पहिला. ऑप्शन क्रमांक पहिला. बृहन्मुंबई जिल्ह्याशी संबंधित पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. बृहन्मुंबई जिल्ह्याशी संबंधित आहे. बृहन्मुंबई जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न वाचून योग्य पर्याय निवडा. तुळशी, पवई व विहार हे तलाव आहेत. तुळशी, पवई व विहार हे तलाव आहेत. हे तलाव आहेत. विधान कसं आहे रे? बरोबर आहे. त्यानंतर कान्हेरीचे डोंगर, कान्हेरीचे डोंगर व बोरवली भागात वने आहेत. कान्हेरीचे डोंगर व बोरवली भागात वने आहेत. शिवडी व मानखुर्दच्या खाडी परिसरात हिवाळ्यात रोहित पक्षी येतात. कोणते पक्षी येतात? रोहित पक्षी येतात. कोणती कोणती? शिवडी व मानखुर्दच्या खाडीत. शिवडी व मानखुर्दच्या खाडीत. उर्वरित सर्व विधान सत्य आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे. झाला. आपण अजून 5 प्रश्न घेऊ आणि थांबू. ठीक आहे. 40 प्रश्न घेऊ आज आणि थांबूया. थकले का रे? थकले का? हो नाही सांगा येता. थकले का रे? यस, दॅट्स द स्पिरिट. नाही म्हणणारे योग्य ट्रॅकवर येतं. चला. नाही म्हणणारे योग्य ट्रॅकवर आहेत, कारण की त्यांना माहिती आहे खूप इम्पॉर्टंट माहिती भेटत आहे आपल्याला. त्याच्यामुळे ही संधी गमवायला पुरत नाही. गेलेला टाईप कधीच परत येत नसतो. लक्षात ठेवायचं. ओके. नाही हो, नाही 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 थकलो ना आम्ही सर. तुम्ही घ्या, तुम्हाला थकवतो म्हणा आम्ही आज. चला. 36 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे, म्हणजे बरोबर आहे विचारलं. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2015 चा प्रश्न आहे. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्य व उष्णकटिबंधीय काटेरी खुरटी अरण्य जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत. जवळपास सारख्याच क्षेत्रात आहे. त्यानंतर म्हणतो वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्याचा 1/3 क्षेत्रात नाहीत. सारख्याच वनाचे म्हणते. खाली डबल त्यानं व्हाईस वरचा करून टाकलं. याचं उदाहरण काय फक्त रे? 36चं उत्तर एक. 36चं उत्तर काय आहे? एक. शांततेत जर प्रश्न वाचला समजला. 37 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? योग्य विधाने निवडा. बरोबर विधान निवडा म्हणतो. अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे माळढोक. ठीक आहे. सर्वात मोठे आहे. ठीक आहे. बरोबर. माळढोक आहे सर्वात. कुठे आहे माळढोक? कोणत्या जिल्ह्यात आहे? माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तोपर्यंत दुसरा वाचतो मी. इतक्यात
या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे. माळढोक पक्षाच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळविटांमुळे. इथं काळविटाळ झालं. सांगा माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर मध्ये का माळढोक? हा, सोलापूर जिल्ह्यात आहे माळढोक. बरोबर आहे. इतके जण म्हणाले मग असेल सोलापूर जिल्ह्यातच. अरे बरोबर आहे ना, डिलीट काम करू राहिले. अरे बरोबर आहे, बरोबर आहे. सोलापूर बरोबर आहे. हा, चला मग कुठे सोलापूर लिहून घ्या माळढोक. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे. 39 नंबरचा प्रश्न बघू. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत. बरोबर आहे का? सांगितलं का जांभा खडक कुठे? जांभा खडक कुठे सांगा. त्यानंतर जांभा दगड हा बेसाल्ट खडकाच्या कायिक विदरातून तयार होतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन काय म्हणतो? महाराष्ट्राच्या 80% भूभागावर क्रॅटिशियस कालखंडातील लावाचे थर आहेत. त्याचं उत्तर काय रे? ब विधान चुकीचे आहे. ब विधान बरोबर नाही. कायिक नाही तर रासायनिक विदर्णातून तयार होतो. दक्षिण मला सांगा, हा जो आपला पूर्व विदर्भ आहे, पूर्व या भागात कोणत्या कलरची माती आढळते? इथं कोणती आढळते आणि इथं कोणती आढळते? सर्वांनी नाव लिहायचं आणि सांगायचं. सर्वांनी नाव लिहायचे आणि सांगायचे की सर दक्षिण महाराष्ट्रात ही माती आढळती, पूर्व विदर्भात ही माती आढळती आणि मध्य महाराष्ट्रात ही माती आढळती. तोपर्यंत मी 40 नंबरचा प्रश्न घेतो. खालील विधाने घ्या. उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. पकडून घेऊ आपण आता. बरोबर आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर पळस, शिसम आणि खैर हे वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. ते काय विधान चूक आहे, कारण की हे सर्व उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, आर्द्र कभी नाही केला पाहिजे. ठीक आहे ना. सांगा चला रे, सांगा मग कोणतं विधान चुकीचं आहे? तिसरं, कारण की उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, आर्द्र पानझडी वनात काय आढळतो रे? हे सगळे वने आढळतात. त्याच्यामुळे हे विधान चुकीचे आहे. सदाहरित दिलेलं इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर घ्या 41 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वनांची पाने, महाराष्ट्रातील मोसमी वनातील
वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात, उन्हाळ्यात गळून पडतात, याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण काय आहे? हे पण तुम्हाला सांगितलं होतं, कारण की मोसमी वनाचे वृक्ष पाने गाळून काढतात, म्हणजे गळून पडतात पानं, याच्या मागचं कारण काय रे? बाष्पीभवन कमी करण्यासाठी, बाष्पीभवन कमी करण्यासाठी आपण काय करतो, ते झाड काय करतात रे, आपल्या झाडाची पानं काय करतात, गाळून टाकतात उन्हाळ्यात, ज्यामुळे बाष्पीभवन होत नाही, झाडं सुरक्षित राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 42 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात क्रमांक मिळवला आहे? तर त्या टायमाचा याचा प्रश्न आहे, हा करंटचा प्रश्न आहे, तर हा सोडून द्या. महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी रिकाम्या जागा क्षेत्र राखीव, रिकाम्या जागा क्षेत्र संरक्षित व रिकाम्या जागा क्षेत्र हे अवर्गीकृत जंगलाखाली आहे. त्याचं उत्तर आहे सरळ सरळ 3, 84, 11 आणि 5. 84% क्षेत्र हे राखीव आहे, 11% क्षेत्र हे संरक्षित आहे आणि 5% क्षेत्र हे अवर्गीकृत जंगलाखाली आलेलं आहे. त्यानंतर अस्तंभातील गटाच्या ब स्तंभातील स्तंभाशी जोड्या लावा. मग लावा जोड्या. लावा जोड्या. उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने, उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने किती असतो इथं पाऊस सांगा? निमसदाहरित आहे ना, निमसदाहरित म्हणजे सर्वात जास्त कुठे, सर्वात जास्त इथं हे आहे का दिलेलं आपल्याला? तर दिलं नाही भाऊ. इथं काय पानझडी, इथं मग पानझडी, इथं काटेरी, मग निमसदाहरित सर्वात जास्त असणार आहे. मग सर्वात जास्त इथंच आहे भाऊ. पर्जन्य 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे, किंवा 20 ते 30 सेंटीमीटर पेक्षा काय रे जास्त आहे. मग कुठं असणार आहे? 1चं उत्तर 1, 1चं उत्तर 1, 1चं उत्तर 1. उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने, म्हणजे उत्तर काय येणार आहे? 3. ब चं उत्तर काय येणार आहे? 3. ब चं उत्तर 3, कारण की इथं किती रे? 1000 ते 1200, सॉरी 1000 ते 2000, 1000 ते 12, 2000. त्यानंतर शुष्क येणार तुमची, शुष्क मग शुष्क थोडा त्या काटेरीपेक्षा शुष्क मध्ये पाऊस कसा असणार? थोडा जास्त असणार आहे. काटेरीपेक्षा कसा असणार इकडे पाऊस रे? थोडा जास्त असणार आहे. मग इथं किती येणार? 500 ते 1000, 500 ते 1000. सर्वात कमी कुठे येणार? या काटेरी वनात, म्हणजे इथं 500 पेक्षा कमी, 500 पेक्षा कमी. ठीक आहे, 500 पेक्षा कमी. मग याचं उत्तर काय येणार तुमचं? ऑप्शन क्रमांक 2, 1342, 1342, 1342. त्यानंतर हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे 45 नंबरचा प्रश्न. 46 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय सदाहरित पर्वतीय जंगलाची उंची व घनता खूपच मर्यादित आहे, याच्या मागचं कारण काय? जमिनीची तीव्र उतार व जांभी मृदा, त्यानंतर दीर्घकाळ असणारा कोरडा ऋतू, समुद्र सपाटीपासून असणारे उंच स्थान, असं काही नाही. त्यानंतर 2006 पासून राज्य सरकारने कोणती वनग्राम योजना सुरू केली आहे, ज्या योजने अंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते? संत गाडगेबाबा होती का? आपण वरती पाहिली होती, सर्वात सुरुवातीला प्रश्न आला तो, तर नाही. आदिवासी कल्याण पण नाही, रामदास स्वामी पण नाही. मग कोणती होती? संत तुकाराम महाराज. कधी चालू झाली? 2006 पासून चालू झालेली होती. पहा रिपीट प्रश्न हा, रिपीट 2013चा कधी आला? 2000
19 का 20 प्रश्न आला होता तो. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? ताडोबा आहे का रे? तर आहे. नवेगाव आहे का? तर नवेगाव नाहीची, कारण की नवेगाव कुठं होतं आपलं? गोंदियाला होतं. गोंदिया. नवेगाव कुठं होतं? गोंदिया. म्हणून हे पण का असेल नसेल माहित नाही, पण हे तर नाहीचे 100%. नवेगाव गोंदिया. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही? संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नागपूरमध्ये आहे, भंडाऱ्यात आहे, चंद्रपूरमध्ये आहे, तुमच्या धुळ्याला नाही. सोबतच्या नकाशातील छायांकित केलेला व ए अक्षराने दर्शविलेला प्रदेश काय सुचवितो? प्रदेश काय सुचवितो? याचा ऑप्शन पुढे पहा. तंबाखू लागवड, खनिज तेल उत्पादन, झुडपी जंगले आणि घनदाट अरण्य. सांगा कोणता भाग येतो? पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे. पश्चिम महाराष्ट्राचा हा तुमचा सह्याद्री असा इकडे. मग सांगा तो काय दर्शवणार आहे तुम्हाला? तंबाखू लागवड दाखवणार आहे का? खनिज तेल आहे का आपल्या इथं महाराष्ट्रात? असतं तर मग आपण बाहेरून कशाला बोललो असतं? घनदाट जंगल आहे का तिथे? तर घनदाट जंगला नाही. मग काय? झुडपी जंगल, झुडपी, बारीक चिरी झाडाची झुडपी, झुडप. त्यानंतर 51 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखाली क्षेत्र कोणते याच्यापैकी? तो कोणता आहे तुमचा? विदर्भात बी चांगल्या प्रकारे पाऊस पडतो, वने जास्त येतं, कोकणात पण येतं, नाशिकमध्ये पण थोडेफार आहे. म्हणजे इथं काय रे मराठवाड्यातच नाहीये. मराठवाड्यातच सर्वात कमी वनक्षेत्र आहे. त्यानंतर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? जैवविविधता आढळते म्हणजे काय रे? विविध प्रकारचं जैवविविधता. जैव म्हणजे जैविक विविधता आढळते. मग कुठे आढळते? तुमच्या पश्चिम घाटात. म्हणजे कोणता घाट? पश्चिम घाटात. दुसरं नाव काय आहे? सह्याद्री घाट. पश्चिम घाटात आपण सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताला आपण पश्चिम घाट असं म्हणतो. महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण किती? 21% फॅक्च्युअल डाटा आहे, पाठ करून राहू द्या. ठीक आहे. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? सदाहरित वने. डबल आर प्रश्न. सदाहरित वने सांगा मग कुठे सदाहरित वने? 3000 मिलीमीटर पेक्षा म्हणजे 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या प्रदेशात. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 55 खालीलपैकी कोणते अरण्य गव्याकरता, गवे असं ना, गवे, रानगवे, गव्याकरता प्रसिद्ध आहे? तर कोणतं येते? कोल्हापूरचा राधानगरी धरण. कोल्हापूरचं राधानगरी अभयारण्य. कोल्हापूरचं राधानगरी अभयारण्य. कोल्हापूरला काय रे शक्तीपीठ आहे का? कोल्हापूरला शक्तीपीठ आहेत का? 3.5 शक्तीपीठापैकी एक आहे का तिथं? सलोनी कांबळे वेलकम. विजय गवळी, स्वप्नील मिसाळ, वैभव लाड, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. मग काय आहे? 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. मग त्या शक्तीपीठाचं नाव काय आहे? महालक्ष्मी का? महालक्ष्मी. चला पुढे चला. मग धाराशिव मध्ये कोणते? धाराशिव मध्ये कोणते? चला पुढे चला. मग आता 56 नंबरचा प्रश्न घ्या. महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर आंबा आहे. वनसेवा पूर्व परीक्षा 2012. त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशास
कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आढळतात? तर कोणता प्रदेश तो? विदर्भाचा प्रदेश आहे, विदर्भाचा प्रदेश. त्याचा 58 नंबरचा प्रश्न आहे. आता हे प्रश्न सोपे सोपे आहे, तर काही सांगायचं काम नाही जास्त, त्यामुळे आता पटपट घेऊ आपण. तर काय करू आपण? पटपट घेऊ. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे? नवेगाव. कोणते रे? नवेगाव. पेंच कुठे? नागपूर. ताडोबा चंद्रपूर. संजय गांधी कुठे रे? हे सांगा आता, हे आलं डबल नवीन. संजय गांधी कुठे? संजय गांधी. संजय गांधी कुठे? संजय गांधी. बोरिवली. कुठे रे? बोरिवली. त्यानंतर काय? तेंदूची पाने कशासाठी उपयोगी आहे? खैरचा उपयोग. हे पाहून घ्या, वने उत्पादने आणि विभाग. वने उत्पादने आणि विभाग. मग खात, खैर कात कुठे बनवतात? हे पाहून घ्या प्रश्न हा बरोबर. लहान करतो थोडं, हे दिसणार तर नाहीच तुम्हाला. चला जाऊ सांगतो मी त्याचं उत्तर काय येतं. 59चं उत्तर 1. 59चं उत्तर काय रे? 1 आहे. पहिल्याचं 2 म्हणजे काय? म्हणजेच काय? पहिल्याचं 2 म्हणजेच तेंदूची पाने कुठे? तेंदूची पाने नागपूर गोंदिया. नागपूर गोंदियामध्ये आढळतात. त्याच्यानंतर बचं उत्तर येईल तुमचं खैर. खैर कुठे आढळतं? खैर तुमचं डहाणू. खैर आणि कात कुठे आढळतं रे? डहाणू. त्याच्यानंतर राहिलं तुमचं रोशा. रोशा गवत कुठे आढळणार? तुमचं गडचिरोली अमरावती. आणि बांबू गवत चंद्रपूर. बांबू गवत चंद्रपूर. 60 नंबरचा, दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद प्रदेश कोणत्या प्रकारचे वने दर्शवतो? कोणत्या प्रकारचे वने दर्शवतो? सांगा कोणती वने ती? नियमसधारित वने, आर्द्र व शुष्क पानझडी वने, काटेरी वने की खारफुटी वने? त्याचं उत्तर काय रे? नियमसधारित वने. कोणते? आर्द्र आहे का? तर नाही. काटेरी आहे का? नाही. तर खारफुटी आहे का? हे पण नाही. मग काय? नियमसधारित वने. त्यानंतर मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प रिकाम्या या जिल्ह्यात वसलेला आहे. मेळघाट कुठे? मेळघाट अमरावती. मेळघाट कुठे रे? अमरावती मध्ये दिले. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? सांगा. चंदन, साग, वड की आंबा? वडाचं तर वापरत नाही, हे तर काढून टाका. चंदन तर आपलं परवडणार नाही म्हणून हे पण नाही वापरत. तर आंबा तर खराब होऊन जातो. मग काय राहिलं तुमचं? सागवान. काय राहिलं रे? सागवन. सागवान. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आजचा. महाराष्ट्र राज्यात रिकाम्या जागा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर याचं उत्तर सर्वांना यायलाच पाहिजे. सर्वजण उत्तर द्या. जेवढे प्रेझेंट आहे तेवढ्यांनी उत्तर द्या. आज त्याचं उत्तर काय रे? गडचिरोली. गडचिरोली. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं थांबूयात. परत भेटूया उद्या. संडे ना, उद्या आपला क्लासला सुट्टी राहील. उद्या आपला क्लास होणार नाही. त्याच्यामुळे परवा दिवशी सोमवारी परत 9 वाजता तो पेपर घेऊन टाकू आपण, एक पोलीस भरतीचा. ठीक आहे? यात तुम्हाला समजून जाईल मग काय नाही. तर चला मग, जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या पटपट. आणि परवा दिवशी भेटूया परत याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत गुड नाईट. धन्यवाद. स्वीट ड्रीम. कोणता पेपर? जिओग्राफीचा पेपर. क्लास मधला का कोणता? सर मॅडम, आपलं लेक्चर रोज संध्याकाळी 9 वाजता. रोज संध्याकाळी
9 वाजता आणि परत आपण सोमवारपासून सकाळी 7 वाजता करंट अफेअरची सिरीज चालू करू राहिलो. नाही, सोमवारी आपला पेपर नाही होणार क्लासमध्ये, काही टेन्शन घेऊ नका, फक्त वाचत राहा. तेवढं घेईल मी, सरप्राईज देईल तुम्हाला एकदा. ठीक आहे. तोपर्यंत नवीन आलेल्यांना परत एक सूचना की आपला रोज संध्याकाळी 9 वाजता क्लास असतो, 9 ते 10 किंवा 10:30 पर्यंत. आणि रोज सकाळी मंडे पासून करंट अफेअरची परिक्रमाची सिरीज चालू होणार आहे. तरी सगळ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहायचं. ज्यांना हजर नाही राहता आलं तर त्यांनी दुपारून क्लास पाहून घ्यायचा. ठीक आहे. करंट अफेअर सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचा 4-5 मार्क त्यात येतातच. कंबाईन त्याच्यानंतर राज्यसेवा याल तेव्हा 15 मार्क येतं. त्याच्यामुळं आपल्याला करंटवर जास्त भर द्यायचा आहे. चला थांबूया, मग परत भेटूया परवा दिवशी. गुड नाईट.